अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी चंदनवाडी या रस्त्यावर घाटनांदूर ते लातूरला जाण्यासाठी सतत वाहनांची वर्दळ असल्याने जिल्हा नियोजन विकास निधीमार्फत 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने रस्त्याचे काम सुरू झाले आहे। मात्र संबंधित कंत्राटदार या रस्त्याचे काम एस्टिमेट प्रमाणे करत नसल्याने रस्त्याचे काम निष्क्रिय दर्जाचे होत आहे। त्यामुळे साळुंकवाडी व चंदनवाडी येथील गावकऱ्यांनी 18 मार्च रोजी या रस्त्याचे काम बंद केले आहे। सदर रस्ता गेल्या 13 ते 14 वर्षापूर्वी तयार करण्यात आला होता। त्यानंतर यावर्षी रस्त्याचे काम परत सुरू करण्यात आले आहे, परंतु कंत्राटदार या रस्त्यावर निष्क्रिय दर्जाची मलमपट्टी करत असल्याने साळुंकवाडी व चंदनवाडी येथील गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून हे निष्क्रिय काम तत्काळ बंद पाडले आहे। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड। किलोमीटरच्या कामामध्ये 4 गुत्तेदार आहेत, तरी त्यांनी दुसरं काही नाही, जे एस्टिमेट प्रमाणे जे काम व्हायचं आहे त्याप्रमाणे करण्यात यावं। आमचे कुठले म्हणजे हे नाही, आक्षेप नाही, पण ते सगळ्यांच्या सोयीसाठी होईल। कारण हा रस्ता आपल्याला लातूरला जोडला जातो, घाटनांदूर ते रेणापूरला हा रस्ता जोडला जातो, तरी आम्ही तिन्ही गावचे या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होत आहे। पण या मार्गे जर गेलं तर आम्हाला तो रस्ता लातूरला जाण्यासाठी सोयीस्कर आणि जवळ पडतो। तरी आम्ही तिन्ही गावचे हातोला, चंदनवाडी आणि साळुंकवाडी असे आम्ही ग्रामस्थ मिळून आज हा रस्ता आम्ही थांबवलेला आहे। तरी इंजिनियर साहेबांना विनंती, प्रशासनाला विनंती की त्यांनी येऊन या रस्त्याची पाहणी करून रस्ता ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे करण्यात यावा, ही नम्र विनंती। चंदनवाडी गावचा सरपंच ज्ञानेश्वर गीते, गावातील आमचा रस्ता जिल्हा नियोजन मधून DPDC मधून 1300 मीटर अंतराचा हा मंजूर झालेला आहे। तर याच्यावर जे हे काम जे आहे निकृष्ट दर्जाचं आणि क्वालिटीचं होत नाही, जसं एस्टिमेट प्रमाणे पाहिजे जनतेला। आज 13 वर्ष ते 14 वर्षानंतर हा रस्ता मंजूर झालेला आहे। पहिल्यांदा या रस्त्यावरती खूप जणांचे मृत्यू झालेले आहेत, ॲक्सिडेंट झालेले आहेत। दवाखान्यामध्ये जर एखाद्या पेशंटला घेऊन जायचं असलं तर एक तास, किमान फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे। या 5 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी फक्त मोजून 1 तासाच्या वर कालावधी लागत होता। एखाद्या पेशंट जर सिरियस असेल तर त्याचा मृत्यू इथंच होण्याचे चान्सेस जास्त आहेत। म्हणून आमच्या ह्या गावातील ग्रामस्थांनी विनंती केली की बाबा आपण गावातले प्रमुख आहात, तुम्ही चला का आमच्यासोबत, आणि ह्या रस्त्याचं क्वालिटीचं काम होत नाही आहे, तुम्ही बघा, बोला। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं सर्वजण इथं आलोत आणि रस्त्याचं काम खरंच ॲक्च्युअली होत नाही आहे, त्या जसं पाहिजे एस्टिमेटमध्ये तसं होत नाही आहे। म्हणून आम्ही सर्वजणांनी इतर रस्त्याचं इंजिनियर साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथं जागेवरती यावं आणि रस्त्याचं काम क्वालिटीचं पाहणी करून व्यवस्थित चांगल्या प्रमाणे कसं होईल आणि जनतेला त्रास होणार नाही, अशाप्रमाणे विनंती करतो की त्यांनी तुम्ही